नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, कमवलेल्या पैशातनं खर्च करायचं का एक्स्ट्रा लिहून त्याच्यातनं खर्च करायचं? एक्स्ट्रा गॅरंटी. जसं 5,000 भरले तर आपल्याला 10 लाख रुपयाची गॅरंटी. म्हणजे ते 10 लाख रुपये आपल्याला लिहून दिलेत, आपल्याला वापरता पण येतात संकट काळात, किंवा नाही काही झालं तरी आपल्याला महिन्याला आपण 5,000 भरले तर आपल्याला 10,000 रुपये जमा होतात. म्हणजे 5,000 रुपये एक्स्ट्रा इन्कम लिहून घेतलेलं बरं का आपण पैसे कमवून खर्च केलेले बरं? मित्रांनो, आपण रोज पैसे कमवतो, परंतु उद्या कमवणार आहे माहिती नाही. त्याची गॅरंटी घेणं गरजेचं आहे. जसं नळाला पाणी आल्यानंतर आपण नळाचं 2 तासच पाणी असतं नळाला, तर आपण नळ बंद करून ड्रममधलं पाणी वापरणं बरं आहे का नळ चालू ठेवून ड्रम भरून घेणं गरजेचं आहे? तसंच आहे. आज आपल्याला उत्पन्नाची गॅरंटी हवी आहे, कारण गॅरंटी असल्यामुळे संकट आलं तर आपल्याला मोठा आधार मिळेल. आणि तसं नाही केलं तर एक दिवस पैसे कमवायचे बंद होणार आहे, नंतर काय करणार? किंवा हॉस्पिटलची गरज किती पडेल माहीत नाही. म्हणजे आपण घराला कुलूप लावून जातो ना, घर उघडं ठेवून गेल्यावर काय होईल? साध्या गोष्टी आहेत मित्रांनो. आपण काय करतो, विदाऊट सिक्युरिटी आपण जीवन जगतो आणि बर्बाद होतो मित्रांनो. आणि नंतर कळायला लागतं. मित्रांनो, नेहमी संकटाचं प्लॅनिंग करा. जसं आपण पायात बूट वापरतो, चप्पल वापरतो, कशासाठी? पायाची संरक्षणासाठी. घराला कुलूप लावतो घराच्या संरक्षणासाठी, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, गाड्याला आपण कुलूप लावतो, लॉक लावतो ना संध्याकाळी गाड्याला, 2 व्हीलर 4 व्हीलरला. कशासाठी? निर्जीव वस्तूला आपण एवढं सांभाळतो. आणि ज्या माणसाने ह्या वस्तू कमवल्यात त्याची सिक्युरिटी घेत नाही. कारण काय, आपल्याकडं अज्ञान आहे, लिटरसी आहे. भारतामध्ये जवळपास 74% ते 80% लिटरसी आहे, अज्ञान. आणि त्याच्यामुळं गरिबी येते. गरिबी आणली जाते मित्रांनो, गरिबी येत नाही. गरिबी आपण आणतो. ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करत नाही. शेवटच्या स्टेजला त्याचं महत्त्व कळायला लागतं. किंवा कधीकधी माहिती होऊनसुद्धा आपण वेळ आलेली नसल्यामुळे टाळतो. जसं एखादा रिटायर झालेला माणूस आहे, त्याला विचारा पैशाचं महत्त्व. त्याच्या झालेल्या चुका तो सांगेल आणि मग आपण दुरुस्त करायची का नाही आपण ठरवायचं. मित्रांनो, काय होते, कधीकधी सगळ्या गोष्टी पटतात आपल्याला, परंतु चांगल्या गोष्टीकडे बरेच लोक वळत नाहीत, म्हणून तर प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम हा मानवनिर्मित आहे मित्रांनो. नशिबात आहे ते घडायची ती घडणार आहे, तुम्हाला सांगून घडणार नाही. परंतु आपण काही प्रश्न निर्माण करतो आणि तो वाढवतो आपण. आणि प्रॉब्लेम आल्यानंतर परत आठवायला लागते की आपण चुका केल्या. मित्रांनो, चुकीला माफी नसते. शिक्षण क्षेत्रामध्ये चूक झाली तर आपल्याला दुसरी एक्झाम देता येते, परंतु व्यावहारिक जीवनामध्ये तसं कधीच होत नाही. व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. जसं आपण एखाद्याला पैसे दिले आणि त्यांनी पैसे परत नाही दिले, बुडवले, तर आपल्याला पुन्हा पश्चाताप होतो का नाही? वाटतं आपल्याला उगाच दिले पैसे, दिले नसते तर बरं झालं असतं. किंवा एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती काम करते आणि पगार मिळत नाही, त्यावेळेस वाटतं ना, काम केलं नसतं तर बरं झालं असतं. पण हेच अगोदर माहिती नसतं. एखादा ॲक्सिडेंट झाल्यावर बरेच आपल्याला उपदेश करणारे लोक असतात, सल्ला देणारे भरपूर मिळतात ना नंतर. अगोदर देणारे, सल्ला देणारे महत्त्वाचे असतात, पण तिचं पण महत्त्व कळायला पाहिजे. जसं गेली LIC ऑफ इंडियामध्ये मी गेली 25 वर्षाला काम करतो. आम्ही नेहमी सांगत असतो, LICच्या पॉलिसी मोठ्या घ्या, मेडिक्लेम घ्या. लोक घेतलेले पॉलिसीसुद्धा भरत नाहीत, असे कित्येक लोक आहेत. मला सांगा, प्रॉब्लेम वाढणार आहे का कमी होणार आहे? जसं घराला तुम्ही कुलूप नाही लावलं तर प्रॉब्लेम वाढेल ना, चोराला साथ दिल्यासारखं होईल ना. आज तुम्ही एखादा इन्शुरन्स घेत नाही किंवा असेल तर पॉलिसी आपण भरत नाही, म्हणजे कुणाचं नुकसान आहे? सांगणाऱ्याचं कधीच नाही मित्रांनो. सांगणाऱ्याचं तुम्हाला गॅरंटी लिहून देतो आहे ना, परंतु तुम्ही विदाऊट गॅरंटी जीवन जगताय, म्हणजे तुम्हाला 100% धोका आहे. मित्रांनो, आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे LIC ऑफ इंडियामध्ये, आणि मेडिक्लेम पॉलिसी घेणं गरजेचं आहे. जन्म आणि मृत्यू हा प्रवास चालू आहे. रोज आपले धोके वाढत आहेत, म्हणजे आपलं पैसे कमवायचं वय कमी होतो आहे. आणि पैसे तर लागणार असतात, तर आपण पैसे जर नाही ठेवले तर उतार वयामध्ये आपल्याला काम करावं लागेल जगण्यासाठी, किंवा आपल्याला यातना करावं लागतील, दया किंवा आपल्याला दुसऱ्या पुढे हात पसरावे लागतील जगण्यासाठी. मग आज तेच होतं आहे ना. स्वाभिमानानं जगायचं असेल, संकटावर मात करायची असेल, पैसे कमवायचे असतील, खर्चावर नियंत्रण आणायचं असेल, सुखशांती शांतपणे जगायचं असेल, प्रत्येक प्रश्नाला उत्तर पाहिजे असेल तरच LIC ऑफ इंडियाची पॉलिसी घ्या. आणि नाहीतर आणि मेडिक्लेम पण घ्या. दोन्ही कॉन्ट्रॅक्ट केलं तर तुम्हाला पैसे लिहून मिळतात, पैसे डायरेक्ट. जसं मेडिक्लेमचं 20,000 भरले की 5 लाख रुपये लिहून मिळतात मित्रांनो. ते पण संकट काळात. आपल्याला संकट काळात आपली उधारी पण मिळणार नाही. बघा, ज्या लोकांना प्रॉब्लेम आला ना, त्याच्याशी चर्चा करा, म्हणजे त्याचं प्रश्नाचं गंभीर स्वरूप तुमच्या लक्षात येईल. बरेच लोक काय करतात,
टाळाटाळ करतात. मित्रांनो, चांगल्या गोष्टीला टाळलात तर तुम्हाला परत ती चांगली गोष्ट कधी करता येणार नाही. त्याच्यापासून फार मोठं नुकसान होईल आणि बदनामी पण होईल. आपले प्रॉब्लेम दुसऱ्याला सांगितल्यानंतर काय होतं, त्याची ॲडव्हर्टाईज केल्यासारखं होतं आणि आपली बदनामी होते. हे बऱ्याच लोकांना कळत नाही. आपले आर्थिक प्रश्न, कुठलेही आपले जे प्रॉब्लेम असते ते दुसऱ्याला सांगतात. मित्रांनो, सोडवत तर कोणीच नाही. पैशाची अडचण असल्यावर पैसे देतं का कोणी? उलट ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला बँक पण लोन देत नाही, उसनवार देत नाहीत. कारण साहजिक आहे ना, त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणल्यावर ते परत येणार नाहीत. कोणीच आपण अडचणीत पडणार नाही ना. प्रॉपर्टी का बँका लिहून घेतात? मित्रांनो, खरं आणि खोटं हेच समजायला बऱ्याच व्यक्तीला पूर्ण जन्म जातो आणि ते तुम्हाला खरं समजण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. एवढं ऐकून जरी तुम्ही समजा LICची पॉलिसी नाही घेतली, मेडिक्लेम पॉलिसी नाही घेतली किंवा आहे त्या नाही चालवल्या तर तुमचं नुकसान आहे. फक्त वेळ आलेली नाही. मित्रांनो, माणसाचा जन्म आणि मृत्यू एकदाच होतो. जन्माला एकदाच येतो आणि मृत्यू एकदाच पावतो. परंतु मधल्या कित्येक वेळेस हॉस्पिटलला जावं लागतं. किती खर्च येईल माहिती नाही. आणि त्याच्यासाठी आपल्या घामाचे पैसे कमवलेले जर घालायचे असेल तर मेडिक्लेम पॉलिसी घेऊ नका. जसं म्हणलं ना, 2 तास नळाला पाणी येणं, आपण काय करतो, नळ बंद करून ड्रममधलं पाणी वापरतो. म्हणजे पुन्हा नळ पण बंद होतो आणि ड्रममधलं पण पाणी संपतं. असे 99% लोकांची कंडिशन आहे आज. म्हणजे पैसे कमवायचे वय पण संपतं आणि पैसे पण नसतात, काम पण करू शकत नाही. अशा सगळ्या बाजूनं संकटात आपण अडकत असतो आणि ही आपल्या डोळ्यात देखत माहिती होऊन सांगून कधी काही लोक पॉलिसी करून भरत नाहीत. मित्रांनो, संकट किती येईल सांगता येते का तुम्हाला? पुढे भविष्यात काय लिहिले माहिती आहे का? माहिती नसेल तर काय केलं पाहिजे? आपण गॅरंटी घेतली पाहिजे ना. आपण भूक लागल्यावर जेवण करतो का नाही? मग तसंच आहे, गरज पडल्यास तुम्हाला हे मिळणार नाही. आत्ताच घ्या, मोठा इन्शुरन्स करा, टिकवा. बरेच लोक मेडिक्लेमचा क्लेम मिळाला नाही किंवा प्रीमियम वाढला आहे असे नाना प्रकारचे कारणं सांगून टाळटाळ करतात. मित्रांनो, हे तुमच्यासाठी खड्डा खोदून ठेवल्यासारखं आहे. सांगणाऱ्याचं काहीच जाणार नाही. चांगल्या गोष्टीचं महत्त्व नेहमी असतं. फक्त वेळ आल्यास बऱ्याच लोकांना कळतं. वेळ आली नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व वाटत नाही. म्हणून तर बर्बाद होतात लोक. चांगले दिवस वाईट येण्याचं कारण तेच आहे. जसं परीक्षेमध्ये अभ्यास केल्यावर काय होईल, मार्क मिळतील का नाही, तसंच आहे. तुम्ही कुठली चांगली गोष्ट केली त्याचं आज ना उद्या फळ मिळणार आहे. पैसे आज ना उद्या लागणार आहेत. आज जरी तुमचा इन्कम चांगला असेल, तुम्ही तरुण असाल, तुम्हाला काही गरज नाही वाटत, परंतु मित्रांनो, एक दिवस गरज वाटली ना, गरज पडली तर तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळत नाही. म्हणून कधी पण चांगल्या गोष्टीला टाळटाळ करू नये. 99% लोकांचं असंच घडतं, टाळटाळ करतात आणि पुन्हा कोणीही मदत करत नाही. प्रत्येकजण म्हणेल ना, तुम्हाला कळत नव्हतं का, म्हणजे आपली बेइज्जत होईल. आपलं ज्ञान किती कमजोर आहे हे प्रदर्शन होतं त्याचं. प्रॉब्लेम आल्यानंतर सगळे आपल्याला समोर पाठीमागं दोष देतात. मित्रांनो, प्रॉब्लेम कोणाला सांगू नका, कारण कोणी दुरुस्त करणार नाही या जगामध्ये. आजारी पडल्यावर डॉक्टर फुकट ट्रीटमेंट देतो का? औषधवाला देतो का गोळ्या फुकट? मग आजारी कधी पडणारा माहीत नाही, किती मोठा आजार माहीत नाही. मग मेडिक्लेम पॉलिसी नको का? समजा आज ठीक आहे, आज तुम्हाला एखादा क्लेम मिळाला नाही म्हणून तुम्ही टाळलात, उद्या क्लेम येणार नाही का? तुम्हाला गरज पडणार नाही का? मग कुठून पैसे आणणार तुम्ही आणि कमवलेले खर्च करणार का? म्हणजे आपल्याला डोकं नसल्यासारखं असा अर्थ होतो. जसं घराला कुलूप आहे तरी आपण लावत नाही किंवा उघडं ठेवून जातो किंवा चोराला सांगतो घरातल्या वस्तू घेऊन जावा, म्हणजे असं केल्यासारखंच आहे ना. जसं मी नेहमी सांगतो, रोज आपण कचरा गाडीत टाकतो ना घरातला, का कोणी वेडा तर माणूस कचरा गाडीतला कचरा घेऊन घरात टाकतो का? तसंच आहे ना. तुमचं संकट तुम्ही वाढवत आहे. मेडिक्लेम पॉलिसी असेल तरी आपण बंद करणं किंवा न काढणं किंवा LICची पॉलिसी न काढणं. LICची पॉलिसी म्हणजे पैशाचा करार, मेडिक्लेम म्हणजे तुमच्या नुकसानीचा करार. मला सांगा, आपण एखाद्या वेळेस आपल्याला उलटी झाली म्हणून आपण जेवण बंद करतो का? आणि केलं तर काय होईल? उलटे परिणाम पहा ना तुम्ही. एखाद्या वेळेस एखाद्याचा क्लेम नाही मिळाला तर लोक काय करतात, मेडिक्लेम बंद करतात. मित्रांनो, बंद केलं तर तुमचेच दारं तुम्ही बंद करताय. किंवा एखाद्या वेळेस मुलगा नापास झाल्यावर परत आपण परीक्षा देत नाही का? चढ उतार होतच असतो, निसर्गाचा नियम आहे. काही गोष्टीमुळे प्रॉब्लेम येतच असतो. म्हणून एखाद्या वेळेस गाडीवरनं आपण पडलो किंवा गाडीचा ॲक्सिडेंट झाला म्हणून परत गाडी हातात धरतच नाही. आणि नाही धरलं तर कुणाचं नुकसान आहे? मूल नापास झाल्यावर त्याला शाळेतच नाही घातलं तर कुणाचं नुकसान आहे? समजा उलटी झाल्यानंतर जेवणच नाही केलं तर कुणाचं नुकसान आहे? मित्रांनो, एखाद्या धंद्यामध्ये नुकसान झालं तर आपण दुसरा धंदा करत नाही का? आणि नाही केलं तर कुणाचं नुकसान आहे? अंधश्रद्धा, अपूर्ण ज्ञान, तात्पुरते विचार हेच माणसाला बर्बादीकडे घेऊन जातात. मित्रांनो, 99% लोक बर्बाद का होतात? आता त्याचं तेच कारण आहे. तुम्ही एका साईडला पैसे कमवत आहे, दुसऱ्या साईडला घर, जमीन, जागा, बँकेतली FD तोडून आपण डॉक्टरना पैसे देतो, घर विकून देतो पैसे. हे वेळ येते आपल्याला, येणार.
आपण चांगल्या गोष्टी नाही ऐकल्या तर आपलाच आपण नुकसान केल्यासारखं, आपणच आपल्याला खड्ड्यात टाकल्यासारखं बर्बादी होईल आपली. मित्रांनो, आज आता ताबडतोब फोन करा. सगळी तयारी पाहिजे. जसं गाडी आपण प्रवास करताना बिगर ब्रेकची गाडी चालवतो का? गाडीमध्ये इंधन नसेल तर चालेल का? हा जीवन प्रवास आहे. तुम्हाला सगळं सोबत पाहिजे. वेळ आल्यास तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि तुम्ही जी कमवलेले पैसे आहेत ना ती सगळी संपून जातील. डोळ्या देखत बर्बादी होईल. सगळी दोन्ही बाजून बर्बादी होते. एक तर संकट आलेलं असतं ती जात नाही आणि पैसे पण जातात आणि माणूस पण जातो. लगेच पॉलिसी चालू ठेवा. एक दिवस रडायची वेळ आली तरीसुद्धा लोक हसतील आणि तुम्ही रडताल, अशी परिस्थिती निर्माण होईल. ओके, थँक्यू.